भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धाराशिव शहरात विविध माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रक्तदान शिबिर, वही व पेन दान कार्यक्रम असे कार्यक्रम राबविले जातात. त्यातच रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन हा अनोखा उपक्रम पृथ्वीराज चिलवंत यांच्या माध्यमातून राबविला जात आहे. हा उपक्रम जग बदलणारा बाप माणूस जगदीश ओहाळ यांचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकरूपी जी छबी आहे ती छबी या रांगोळीतून साकारली आहे. आणि ही छबी रमाई फाउंडेशन धाराशिव यांच्या माध्यमातून साकारले असून हा जो नयनरम्य देखावा जो आहे अतिशय सुंदर रेखाटन या रांगोळीच्या माध्यमातून केलेलं आहे. याकडे पाहिल्यानंतर त्याच्यावरची नजर हटवता येत नाही, वारंवार पाहतच राहावे असे वाटत आहे. असा एकदम रेखीव देखावा या रांगोळीच्या माध्यमातून केला आणि त्या रांगोळीला देखील तशाच पद्धतीची सजावट केलेली आहे. हे बघू शकता आपण, या साईडला निळ्या रंगाची मध्यंतरी त्याला स्कॉलर टाय, तो व्हाईट, लाल, पिवळा, मध्यंतरी तो गुलाबी, तर त्या साईडला पांढरा, निळा असे वेगवेगळे रंग या माध्यमातून साकारले आहेत. त्यामुळे हा देखावा म्हणजे बाबासाहेबांना अभिवादनाचा एक अखीव रेखीव पद्धतीने हे अभिवादन दिसत आहे. हा देखावा पाहण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिक या ठिकाणी येत असून बाबासाहेबांना म्हणजे पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी देखील अभिवादन करीत आहेत. आणि हाच तो जग बदलणारा बाप माणूस या नावातच सर्व काही आहे. कारण जग बदलणारा बाप माणूस म्हणणे म्हणजे साधी सोपी नाही. कारण बाबासाहेबांनी वंचित, पिचड्या, आदिवासी, ब्राह्मण वर्गातील देखील स्त्रिया किंवा त्यांच्यातील पुरुषांना देखील समानतेचा अधिकार नव्हता, शूद्रांना तर नव्हता. बाबासाहेबांनी या सर्व समाज घटकांचा बारकाईनं जवळून अभ्यास केला, त्यांना त्याचा पदोपदी अनुभव आला आणि ह्याचा त्यांनी आपल्या संविधानामध्ये सर्व घटकांना केंद्रबिंदू मानून जी घटना बनली आणि सर्वांना न्याय मिळेल असे जे संविधान लिहिले. त्यामुळेच हे खरोखर जग बदलणारा बाप माणूस हे नाव ही तेवढेच दमदारपणे शोभत आहे. आणि हा देखावा देखील तशाच पद्धतीचा दिसत आहे.